सो आजच्या आपल्या तिसऱ्या स्पीकर आहेत दीप्ती कवळे. आणि खरं तर आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने हा सगळा इव्हेंट चालू आहे. आणि आजचा इव्हेंट आंतरराष्ट्रीय ज्यांच्यामुळे होतोय, म्हणजेच संवादचा आंतरराष्ट्रीय आवाज म्हणजे दीप्ती कवळे. त्या ला असतात आणि आता सध्या आपण बघतोय की त्या वरून हा इव्हेंट बघतायत आणि त्यात पार्टिसिपेट देखील करतायत. तर त्यांचं थोडं एज्युकेशनल बॅकग्राऊंड द्यायचं झालं तर दीप्ती यांनी इंजिनिअरिंग इन बायोमेडिकल केलं आहे आणि आता सध्या त्या IT क्षेत्रात कार्यरत आहेत. बॅकग्राऊंड टेक्निकल जरी असली तरी अतिशय क्रिएटिव्ह अशा त्या हीलर आहेत आणि त्यांना सर्वजण ऑनलाईन हीलिंग मास्टर असं देखील म्हणतात. फॅमिली कॉन्स्टलेशन हा जो विषय आहे त्यावर त्या आज बोलणार आहेत. फॅमिली कॉन्स्टलेशन या विषयावर त्यांचा खूप अतिशय इन डेप्थ असा अभ्यास आहे. हीलिंगच्या क्षेत्रात फॅमिली कॉन्स्टलेशन, ब्रेथवर्क, पास्ट लाईफ रिग्रेशन, रेकी, साऊंड हीलिंग, योगा, चक्रशुद्धी आणि अनेक मेडिटेशन्स देखील त्या घेतात. फॅमिली कॉन्स्टलेशन, रिबर्थ आणि पास्ट लाईफ रिग्रेशन यातील जी आंतरराष्ट्रीय दिग्गज नावं आहेत, म्हणजे ज्यांना वर्ल्ड वाईड रेकग्निशन आहेत, त्यांच्याकडे दीप्ती ह्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे. जसं की डॉक्टर ब्रायन वीज फॉर पास्ट लाईफ रिग्रेशन, मार्क वॉलिन फॉर फॅमिली कॉन्स्टलेशन आणि लिओनार्ड ओर फॉर रिबर्थिंग ब्रेथवर्क. मी आता दीप्ती कवळे यांना विनंती करते की त्यांनी फॅमिली कॉन्स्टलेशन या विषयावर आम्हाला माहिती द्यावी. ओव्हर टू यू दीप्ती. थँक यू वृषाली. थँक यू सारा अँड वेलकम एव्हरीवन. आज आपण फॅमिली कॉन्स्टलेशन ह्या विषयाबद्दल किंवा थेरपेटिक मेथड बद्दल माहिती करून घेणार आहोत. विषय थोडा कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्याबद्दल खूप क्वेश्चन्स असतील, पण आपण आता जेव्हा हे सगळं एक्सप्लेन करू, होपफुली त्या सगळ्याची उत्तर तुम्हाला इथे मिळतील. तर आता आपण सुरू करूया. द फर्स्ट स्लाइड प्लीज. सो ह्या फॅमिली कॉन्स्टलेशन ही जी थेरपेटिक टेक्निक आहे किंवा मेथड आहे, त्याची पायोनियर म्हणायला हरकत नाही, हे जर्मन सायकोथेरपिस्ट बर्ट हेलिंगर यांनी केलेलं आहे. सो बेसिकली ही मेथड जी इन्व्हेंट केली किंवा ज्याच्यावर त्यांनी भरपूर काम केलं ते आहेत बर्ट हेलिंगर. त्यानंतर दुसरं नाव येतं या क्षेत्रातलं, ते म्हणजे मार्क वोलिन. हे US बेस्ड ट्रॉमा थेरपिस्ट आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे, इट डिडंट स्टार्ट विथ यू. त्याच्यामध्ये त्यांनी हाऊ वी इनहेरिट फॅमिली ट्रॉमाज आणि हाऊ इट शेप्स आवर लाईफ, आणि फक्त आता एवढंच नाही की ओके हा प्रॉब्लेम झाला, बट हाऊ वी कॅन एंड दॅट सायकल, याची सविस्तर माहिती त्याच्यात त्यांनी दिली आहे. आणि सांगायला आनंद होतो की त्यांचं वर्कशॉप अटेंड करायचा मला लाभ मिळाला इथे. त्याच्यानंतर भारतामध्ये या क्षेत्रात काम करणारे आणि ज्यांच्याकडनं मी बेसिक परत शिकले आहे ते म्हणजे डॉक्टर न्यूटन आणि डॉक्टर लक्ष्मी. आणि दुसरं नंदलेस माझ्यामधला हीलर जागा केला. मी हीलर होऊ शकते हा कॉन्फिडन्स मला दिला, त्या म्हणजे संवादच्या फाउंडर आणि ट्रस्टी डॉक्टर मंजिरी गोखले. सो या सगळ्यांना थँक्यू फॉर बिईंग देअर इन माय लाईफ. आणि आपण आता सत्राला सुरुवात करूया. सो बेसिकली आपण बघितलं की ही जी टेक्निक आहे, थेरपेटिक टेक्निक फॅमिली कॉन्सलेशन, ही वर्ल्ड वाईड खूप प्रोफेशनल थेरपिस्ट वापरतायत आणि त्याच्यामध्ये ही थेरपी वापरून दे आर हिलिंग रिलेशनशिप्स. म्हणजे हल्ली रिलेशनशिप हे इश्यूज खूप हायलाईट होतात. कुठलीही रिलेशनशिप, मदर, फादर, चाइल्ड, त्याच्यानंतर पर्सनल, इवन ऑर्गनायझेशन लेवल रिलेशन्स. सो ह्या सगळ्या काइंड ऑफ रिलेशनशिप आपण हील करू शकतो. देन फिजिकल अँड मेंटल इश्यूज किंवा इलनेसेस आपण ह्याने हील करू शकतो. व्हेरियस ट्रॉमाज, आता आपण म्हणतो ना, ही एक लँग्वेज आहे, आपण इलनेस म्हणतो किंवा ट्रॉमा, दीज आर लँग्वेजेस विच वी यूज. सो हे ट्रॉमा म्हणजे आपण आपली रिस्पॉन्स सिस्टीम आपण सगळं स्टोअर करून ठेवलं, म्हणजे जसं मगाशी शिवानीने म्हटलं की एक नॉट तयार करून ठेवलेली आहे ह्या लाईफच्या इन्सिडेंट्स मधना किंवा पास्ट लाईफ मधना. सो ते जे नॉट्स आहेत, that also we can heal using this particular technique.
त्यामुळे आणि ह्या टेक्निकची माहिती इंटरनेटवर भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. फक्त एवढंच की सर्वांना हे कन्सेप्ट फॅमिली कॉन्स्टलेशन आहे, हे माहिती करून देण्यासाठी संवादचा प्लॅटफॉर्म खूप छान आहे. कारण आपण खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि आता आपण ह्या टॉपिकची स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊया. नेक्स्ट स्लाइड. नो, फर्स्ट वन. या, थँक यू. सो ह्याच्यात आपण बघितलं की फॅमिली कॉन्स्टलेशनमध्ये 2 शब्द आहेत. एक फॅमिली आणि दुसरा कॉन्स्टलेशन. आता आपण इथे फॅमिली म्हटलं की आपलं नेहमीचं रूटीनमधलं म्हणजे मी, माझे आई-वडील, माझे अँसेस्टर्स, माझे रिलेटिव्हज. तर आता फॅमिली म्हटलं तर इथे फॅमिली म्हटलं की एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे रिलेटिव्हज पर्यंत आपण ओळखतो. पण त्याच्यानंतर आपले फ्रेंड्स. मग ते फ्रेंड्स झाले स्कूलमधले, कॉलेजमधनं, ऑफिसमधले. ॲक्चुअली आपण त्यांच्याबरोबर जास्त टाईम स्पेंड करतो आपल्या घरच्यांपेक्षा. 8 अवर्स, 9 अवर्स वी आर वर्किंग विथ देम. त्यामुळे त्यांच्याशी रिलेशनशिप चांगली डेव्हलप होणं आणि त्यांचा इम्पॅक्ट पण आपल्या लाईफवर खूप असतो. त्याच्यानंतर सोशल सर्कल म्हणजे आपण कुठे राहतो. समजा आता आपण म्हणतो संवाद सेंटर ठाण्यात आहे, तर ठाणा या बेसिकवरती. त्याच्यानंतर सिटी, स्टेट, महाराष्ट्र, त्याच्यानंतर कंट्री, इंडिया आणि त्याच्यानंतर प्लॅनेट अर्थ आणि आपली सोलर सिस्टीम. आता सगळे म्हणतील, "अरे दीप्ती, तू स्वतःपासून सुरुवात अगदी सोलर सिस्टीम पर्यंत कशी केली?" तर त्याचं मी आता डी मॅपिंग एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. की आता डी मॅपिंग प्रमाणे आपल्याला माहितीये की आपल्यामध्ये जे जीन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण आपले आई-वडील किंवा आपल्या अँसेस्टरचे सगळे कॅरेक्टरिस्टिक घेऊन आलोय. म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर, द वे आय लूक म्हणजे मी खूप छान दिसते की वाईट दिसते थँक्स टू माय पेरेंट्स अँड माय अँसेस्टर्स. बिहेवियरल पॅटर्न म्हणजे द वे आय बिहेव, अगेन थँक्स टू देम. माझे स्किल्स आहेत. आणि त्याच्यात आपण म्हणतो की ह्याच्यात आता कधी-कधी कन्फ्युजन होईल की पास्ट लाईफमधनं आणतोय का? तर त्याचं डिस्कशन आपण वेगळं करू की ते कसं कंबाईन असतं. बट येस, वी कॅरी दोज स्किल्स फ्रॉम द अँसेस्टर्स. जसं हे चांगल्या गोष्टी आणतो, तसे आपण इलनेसेस पण आणतो. आणि ते खूप आपण म्हणू ना सबकॉन्शियस लेव्हलवरती आपल्याला कळतही नाही. अनकॉन्शियस लेव्हलवरती आणतो. इट्स लाइक हिडन अडॉप्ट केलेले असतात. आता हे झालं डी मॅपिंग. आता हे सिटी आणि कंट्रीवरती कसं असेल? तर भारतामध्ये आपल्याला माहितीये की नॉर्थ इंडिया आहे, साउथ इंडिया आहे, वेस्ट म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे, किंवा ईस्ट इंडिया साइड आहे. तर त्या प्रत्येकाचे फीचर्स हे वेगवेगळे असतात. तर आपण त्याला बघून सांगू शकतो की अच्छा हा साउथ इंडियन असू शकेल, हा नॉर्थ इंडियन असू शकेल. सो मधले आपल्या एरियाचा इम्पॅक्ट पण आपल्यावरती होतो, राइट? सो धिस इज अ इम्पॅक्ट अँड वी कॅन ॲक्चुअली सी दोज थिंग्स इंटू म्हणजे हे सायंटिफिकली पण लोकांनी प्रूव्ह करून झालं, की जीन्समध्ये आपला एन्व्हायर्नमेंटल किंवा कुठे बर्थ आहे, त्या गोष्टीची कोडिंग म्हणायला हरकत नाही. म्हणजे टेक्निकल लँग्वेज, की मध्ये हे सगळं कोडिंग केलेलं आहे. तसंच हे कंट्री झालं म्हणजे आता कंट्रीच्या बाहेर म्हणजे मी आता इकडे आहे म्हटल्यावर मी इंडियन आहे, हे वेगळं माझ्या मधनं कळतं का? तर हो कळतं. कारण इथे खूप एनालिसिस इकडे फार आहे. त्याच्यामध्ये आपण कळू शकतो, की आपण एशियामधनं आहोत, की इंडियन किती पर्सेंटेज आहे. सो त्याची एक आयडेंटिटी आणि मॅपिंग आपल्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे प्लॅनेट. प्लॅनेट म्हटलं तर आपण ह्युमन्स, अर्थियन्स त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्यामध्ये आहे. सो वी आर ॲक्चुअली कॅरिंग ईच अँड एव्हरी लँग्वेज मध्ये कोडिंग पद्धतीने आपण ती एन्कोड करून आणलेली हरकत नाहीये. म्हणजे असं बोलायला एन्कोडेड फॉर्मॅटमध्ये. मी काही टेक्निकल शब्द वगैरे वापरेन. आय-टी प्रोफेशनल असल्यामुळे तर जरा समजून घ्या. अ, तर हे एन्कोडिंग झालं. सो म्हणजे माझी फॅमिली व्हॉट आय एम एन्कोडेड इज स्टार्टिंग फ्रॉम मी टिल द सोलर सिस्टम. आता दुसरा शब्द आहे कॉन्स्टेलेशन. सो कॉन्स्टेलेशन म्हणजे काय? तर आपण मराठीत नक्षत्र म्हणू शकतो किंवा म्हणतो राइट नॉर्मली. तर नक्षत्र म्हणजे काय? तर सिस्टमॅटिक ऑर्डर असलेला एक समूह. कशाचाही एक सिस्टमॅटिक ऑर्डर आहे. तर उदाहरण द्यायचं तर सप्तर्षी. तर त्याचे असे 7 स्टार्स असतात आणि त्याच्या प्रत्येकाची पोझिशन असते आणि त्या पोझिशनमुळे आपल्याला कळतं की तो सप्तर्षी आहे आणि त्याची स्पेस आहे. तर दॅट इज नथिंग बट अ कॉन्स्टेलेशन किंवा पोझिशनिंग. सो त्याच्यातला महत्वाचा शब्द म्हणजे सिस्टमॅटिक ऑर्डर.
आणि तशीच आपली सोलर सिस्टीम आहे. या पिक्चरमध्ये दिसतच असेल, की सन आणि त्याचे 9 प्लॅनेट्स त्यांची स्वतःचं ऑर्बिट आहे, त्यांची स्वतःची स्पेस आहे. ते जरा इकडे-तिकडे हलले तर आपण काय होऊ शकतो याची आयडिया येतेच. समजा मी म्हटलं, की अर्थ जर पुढच्या ऑर्बिटला गेली किंवा मागे एक ऑर्बिट गेली, तर आपल्या अर्थवरती काय हाहाकार होऊ शकतो हे सायन्स किंवा वेगळं सांगायला नकोय. सो असं असं म्हणतो ना एक सिस्टमॅटिक ऑर्डर. सो एव्हरीथिंग इन द युनिव्हर्स इज हॅव्हिंग अ सिस्टमॅटिक ऑर्डर रिलेशन टू मी. सो फॅमिली कॉन्स्टलेशन म्हणजे माझी रिलेशन सिस्टमॅटिक ऑर्डरमध्ये माझ्या जवळच्या लोकांबरोबर ॲज लाँग ॲज टुवर्ड्स द युनिव्हर्स म्हणजे माझी आयडेंटिटी माझ्या लोकांबरोबर जे सगळे DNA मध्ये आणलंय आणि पूर्ण युनिव्हर्समध्ये माझी आयडेंटिटी आहे. आता नेक्स्ट स्लाइड प्लीज. थँक यू. सो आता आपण दुसरा प्रश्न येतो, की मी हे कसं इनहेरिट केलंय? तर त्याच्यासाठी एक सायंटिफिक शब्द वापरतात हे इथे एपिजेनेटिक्स. व्हॉट मी अँड माय चिल्ड्रन्स रिअली इनहेरिटिंग. तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर DNA कोडमध्ये मी काय-काय आणलं आहे. तर खरं तर मी सगळं आणलं आहे. कारण माझे अॅन्सेस्टर्स आणि सगळं बघायला गेलं तर येस सगळी कोडिंग माझ्यामध्ये अवेलेबल आहे. बट काही जीन्स हे मॅनिफेस्टेड आहेत आणि काही डॉर्मंट स्टेटमध्ये आहेत. तर ह्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर आपण डॉक्टरकडे गेलो आणि सांगितलं, की मला शुगर आली आहे किंवा मला बीपी आहे किंवा हार्ट प्रॉब्लेम झालाय. तर डॉक्टर पहिला प्रश्न विचारतो, "तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला होतं का?" तर आपण सांगतो, "हो" किंवा कधी म्हणतो, "नाही." तर आता ह्याच्यामध्ये समजा आपण हो हे उत्तर दिलं असेल, तर आपले सिबलिंग्स म्हणजे आता मी, माझा भाऊ, माझी बहीण असं जर असेल, तर काही जण ही तो इश्यू शुगर किंवा कुठलाही इलनेस हा मॅनिफेस्ट करतात आणि काही ते मॅनिफेस्ट करत नाहीत. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये तो डॉर्मंट स्टेटमध्ये आहे. सो असं सगळीकडे होतं का? हो. आता ते कधी ट्रिगर होतं, कधी डॉर्मंटला असतं, त्याचं आपण डिटेल नंतर बघू. सो आता हे कसं आपण कॅरी करतो पॅटर्न्स. तर अनकॉन्शियस अडॉप्शन म्हणजे अनकॉन्शियस किंवा सबकॉन्शियस लेव्हलवरती वी अडॉप्ट इट आणि काय-काय कॅरी करू शकतो? तर इमोशनल इश्यूज ऑर पॅटर्न्स, फिजिकल ऑर इमोशनल इलनेसेस, डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर म्हणजे आता आपण म्हणतो ना निगेटिव्ह गोष्टी आपल्याला पटकन दिसू शकतात, तर ह्या आपण लिस्ट केलेल्या आहेत. अनटाईमली डेथ्स म्हणजे आपण असे पॅटर्न सांगतो, की आमच्या फॅमिलीमध्ये आफ्टर 60 इयर्स कोणी मेल कॅन्डिडेट जगत नाही. असे पण काही लोकांचे रिप्लाय किंवा सेशन घेतो तेव्हा काहींचे आपण म्हणू ना मेन्शन केलेले इश्यूज आहेत. त्याच्यानंतर सुसायडल थॉट्स. इथे इथे एक छान उदाहरण देते, की सुसायडल थॉट्समध्ये जर आपले म्हणजे आई-वडील किंवा आजी-आजोबांचे सुसायडल थॉट पर्टिक्युलर एजला असतील, तर ते मूल ते पर्टिक्युलर एजला आल्यानंतर त्या प्रकारचे थॉट्स एक्झिक्यूट किंवा त्याला सुद्धा त्या थॉट्स येतात आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह कसं झालं त्याचं आपण एक्झाम्पल पुढे बघूच या. बट हे असं कॅरी होतं. त्याच्यानंतर मर्डर्स ही एक थॉट प्रोसेस आहे. त्याच्यानंतर फिअर ऑफ सेपरेशन किंवा ॲक्चुअल सेपरेशन. सो इथे एक एक्झाम्पल म्हणजे समजा माझा आई-वडिलांचा डिव्होर्स झाला असेल, तर सेपरेशन म्हणजे फक्त डिव्होर्स नाही. सेपरेशन म्हणजे सोडून गेले असतील, डेथ झाली असेल आणि दुसरं म्हणजे आता डिव्होर्स झाला असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींनी जर सेपरेशन झालं असेल, तर आपल्या किड्स किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये यू विल फाइंड दोज आपण म्हणू ना तसे ट्रेट्स बघायला मिळतील किंवा पॅटर्न्स बघायला मिळतील, की ते सुद्धा ह्या कुठल्याही 3 किंवा 4 गोष्टीमुळे सेपरेशनमध्ये असतील. म्हणजे ॲक्चुअली डिव्होर्स कधी पूर्वीच्या आपल्या काळात आजी-आजोबांचं बघितलं तर ॲक्चुअल डिव्होर्स होत नसतील. बट त्यांचं सेपरेशन, द थॉट ऑफ दे आर नॉट कनेक्टेड नाऊ. म्हणजे ॲक्चुअली इमोशनल लेव्हल सेपरेशन. सो ते इमोशनल लेव्हल सेपरेशन वी ॲक्चुअली कॅरी विथिन अस आणि हे आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण डायरेक्ट डिव्होर्समध्ये बघू शकतो. कारण ते खूप जर स्ट्राँगली मॅनिफेस्टेड असेल तर. त्याच्यानंतर अबॉर्शन्स, मिसकॅरेजेस ह्याचे पॅटर्न सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये दिसतात. त्याच्यानंतर कपल विथ नो चिल्ड्रन्स हे सुद्धा पॅटर्न आपल्या फॅमिलीमध्ये दिसतं. ॲडिक्शन्स असतात. फायनान्शियल इश्यूज बघू शकतो. म्हणजे जे काही पॅटर्न गोष्टी आहेत म्हणजे कंटिन्युअस सायकल पोझिशनमध्ये होणाऱ्या,
ते सगळ्या गोष्टी आपण फक्त तो प्रश्न बघायचा, विचारायचा आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या पेरेंट्सना किंवा ग्रँड पेरेंट्सना किंवा कोणी असेल, जे आपल्याला ह्या गोष्टी सांगू शकतात, की असे काही पॅटर्न्स आहेत का? आणि नसले तर हीलिंगच्या वेळेला हे सगळे पॅटर्न आपण यू नो ड्रॉप डाउन म्हणजे लिहून काढायचे, कारण ते डॉर्मंट कुठे ना कुठेतरी असतील, सो दॅट इट विल गेट हील्ड. म्हणजे ही अगदी सोपी पद्धत झाली. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो, की हे फॅमिली प्रॉब्लेम्स ची कारणं काय आहेत? मेन कॉज काय आहे? हे ट्रॉमाज म्हणजे इकडची फॅमिली कॉन्स्टलेशनची लँग्वेज म्हणजे ट्रॉमाज. हे कसे आपण नॉट्स क्रिएट करतो. तर त्याचे बेसिक हे आहे, की प्रॉब्लेम्स केप्ट ॲज सिक्रेट. म्हणजे मी समजा आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्याच फॅमिलीमध्ये अगदी जवळच्या ह्याच्यामध्ये कोणी सुसाईड केलं किंवा कोणाचा मर्डर केला. सो नॉर्मली वी डोंट टॉक अबाउट दॅट पर्टिक्युलर पर्सन इन आवर फॅमिली. आणि हे पुढे-पुढे जनरेशन्सला वी ॲक्चुअली ब्लॉक दॅट थिंग. सो त्याचा एक छोटासा ब्लॉक निर्माण होतो. एनर्जी नॉट्स म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्यानंतर पीपल आर नॉट हॉनर्ड. आता त्याचे रिझन्स खूप असू शकतील. व्हाय वी आर नॉट हॉनरिंग दोज पीपल. बट इव्हेंट इज वी आर नॉट हॉनरिंग अ पीपल इन आवर फॅमिली. त्याच्यानंतर नॉट रिमेंबर्ड. रिझन्स परत वेगवेगळे असतात. बट त्याच्या मागचं फक्त एक बघायचं, की वी आर नॉट रिमेंबरिंग एनीवन. का? दॅट मीन्स देअर इज अ ब्लॉक. वी आर क्रिएटिंग अ ब्लॉक. त्याच्यानंतर नॉट एक्नॉलेजिंग द पीपल. त्याने एक ब्लॉक तयार होतो. त्याच्यानंतर इग्नोर्ड. वी आर इग्नोरिंग पीपल. त्यानेही ब्लॉक तयार तयार होतो. आणि ही हायरार्की म्हणजे आपण म्हणतो ना, ऑर्डर ऑफ लव्ह, की माझे हे एल्डर्स आहेत, हे माझे यंग सिबलिंग्स आहेत. सो ती एक हायरार्की असते आणि आपल्या भारतीय सिस्टममध्ये ह्या गोष्टी खूप रिच्युअल्सच्या पद्धतीने खूप छानरित्या सांगितलेल्या आहेत आणि आपल्याला त्या डे टू डे आपल्या रिच्युअल्समध्ये त्यांनी इम्बाईब करून दिलेल्या आहेत. बेसिकली फॅमिली कॉन्स्टलेशनच्या हिशोबाने किंवा आपली मेंटल हेल्थ कशी हेल्दी राहील, सो दॅट वी विल कलेक्ट लेस ट्रॉमाज. जसं मगाशी हिने म्हटलं पी-एल-आर मध्ये लेस कर्माज डे टू डे लाईफमध्ये. बट पूर्वी आपण ते फॉलो करायचो. नंतर ते फॉलो ॲज अ रिच्युअल किंवा ॲज अ फिअर बेस करायला लागलो. आणि आता आपल्याला फिअर नाही म्हटल्यानंतर तुम्ही दाखवा हे का करायचं, त्याचं काही रिझन नाहीये, देन आय विल नॉट फॉलो. सो म्हणजे ते रिच्युअल्स करण्याचं म्हणजे ते रिच्युअल्स ठेवण्याचं कारण मध्ये फिअर किंवा आपण म्हणतो ना फिअर बेस, ओके हे नाही केलं तर असं होईल. तर फिअर बेस झालं आणि आता तर फिअरलेस बेस, की मला आता करायचंच नाहीये. पण त्याच्या मागचं त्यांचं इंटेन्शन हे होतं, की आपण ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करायच्या, अगदी प्रेमाने करायच्या. कारण जे काही आपण प्रेमाने करतो त्याचं जे काही म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टी कंपॅशनने केल्या, तर त्याचं क्रियमाण कर्म कमी होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. बट असं जर डिस्कशनला गेलं तर तो खूप मोठा टॉपिक आहे. बट नॉनदलेस त्याच्यानंतर ह्याचं इनहेरिट झाल्यानंतर आपल्यावरती काय परिणाम होतो? तर इम्पॅक्ट आपल्या लाईफमध्ये थोडक्यात सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, की आपण काही गोष्टी बघतो, की काही स्किल्स आपल्याकडे तसेच्या तसे आलेले असतात. काही बॅड स्किल्स पण आलेले असतात. तर आपण नॉर्मली स्किल्स आहेत वी अप्रिशिएट, बट बॅड स्किल्स वी हॅव टू रिपेअर. म्हणजे आपल्याला थोडक्यात डी रिपेअर करायचे आहे. त्याच्यानंतर ह्यानी जे एनर्जी नॉट्स क्रिएट झालेत फॅमिली एनर्जी फीड. तर आता सगळ्यांना प्रश्न पडेल, की ओके दीप्ती तू मगाचपासून अगदी टेक्निकल आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगते जीन्स आणि सगळं. मग हे फॅमिली एनर्जी फील्ड वगैरे असं कसं म्हणतीयेस? तर त्याचं एक छान उदाहरण देते, की किंवा सायंटिफिक वेने सांगण्याचा प्रयत्न करते, की आपण आपल्यामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. अ, आपल्याकडे एनर्जी आहे. आपण ज्याला सोल म्हणतो किंवा आत्मा म्हणतो. सो एनर्जी, व्हायब्रेशन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजे ऑरा. सो म्हणजे ही न दिसणारी म्हणजे फिजिक्स या विषयाला जोडणारी जी काही आपल्याला न दिसणारी, आपल्या सेन्सेसला न कळणारी असं म्हणायला बरोबर नाही. आपल्या सेन्सेसला कळतं, पण तेवढे सेन्सेस आपण मेडिटेशनमध्ये ॲक्टिव्हेट केले, की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येतो किंवा ज्ञान होतं. तर हे जे एनर्जी फील्ड आहे, जसं माझ्यामध्ये आहे, तसं प्रत्येक एलिमेंटमध्ये आहे. आणि जसं मगाशी आपण म्हटलं, की आपण सगळे कनेक्टेड आहोत. तर एक सुंदर एक्झाम्पल म्हणजे बर्ड्स राइट? एकत्र कसे तुम्ही बघितलेत आकाशात एकत्र उडणारे पक्षी.
लाईन मध्ये उडणारे नाही, असे थव्यासारखे असे एकदम स्मूथली, किंवा मासे आपल्या डिस्कव्हरी चॅनलवर दाखवतात अगदी थव्यामध्ये छोटे छोटे एकदम स्मूथली विदाऊट डिस्टर्बिंग इच अदर. म्हणजे त्यांना लँग्वेजेस नाही, त्यांनी असं सांगितलं नाहीये की अरे तू आता असं कर, मी असं कर, ही अशी लँग्वेज नाहीये. सो त्यांचं जे एनर्जी फील्ड आहे त्याला एक मॉर्फोजेनेटिक फील्ड म्हणून म्हटलं जातं. सो दॅट मीन्स वी ऑल आर कनेक्टेड. तर हे जे कनेक्शन फील्ड आहे, तसं जसं माझी आयडेंटिटी जेव्हा मी जन्माला येते आयुष्यामध्ये आणि मी एक फॅमिली घेऊन आली, तर माझी स्वतःची आयडेंटिटी या युनिव्हर्समध्ये ॲज अ फॅमिली आणि माझी फॅमिली, आता हे जर खूप कॉम्प्लिकेटेड आहे माझी फॅमिली, युनिव्हर्स फॅमिली. तर आता आपण फक्त आपल्या फॅमिलीवर लक्ष देऊया. सो माझ्या फॅमिली बरोबर आणि माझ्या अराउंड जे एनर्जी नॉट्स क्रिएट होतात, ते एनर्जी नॉट्स आपल्याला हील करायचे. तर आता आपण हे काय करतो, समजा मी काही घेऊन आले. सो आय विल स्टे विथ मी, म्हणजे आपल्या डीएनए मध्ये कोडिंग असेल. मी जर ते रिपेअर नाही केलं, तर मी तसं तसं पुढे फॉरवर्ड करणार आहे. दॅट मीन्स जनरेशन टू जनरेशन वी फॉरवर्ड इट. आणि ह्याचं एक छान आपण म्हणतो ना, भारतीय स्क्रिप्ट्समध्ये प्रत्येक गोष्टीचा खूप डिटेल लेवल अभ्यास केलेला आहे. आणि ह्या अभ्यासात पितृदोष, आपल्या इथे बर्थ चार्ट म्हटलं जातं, राईट? सो पितृदोष म्हणजे काय? तर डीएनए रिपेअर. म्हणजे आपण ते सगळे दोष आणलेले आहेत पितरांचे, म्हणजे अँसेस्टर्सचे, आणि आपल्याला ते निवारण. त्याचे टेक्निक्स वगैरे काय ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूच आणि ते डिटेल सांगतील. बट पितृदोष हो डीएनए मॅपिंग किंवा डीएनए रिपेअरच्या बरोबर आपण मॅप करू शकतो. थँक यू. नेक्स्ट स्लाइड. सो आता आपण बघितलं की काय इनहेरिट केलं, कसा त्याचा इम्पॅक्ट होतो. पण आता नेक्स्ट प्रश्न येतो की ठीक आहे दीप्ती, प्रॉब्लेम झाले, आता हील कसं करू? सो ते हील करायचे 3 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. ते इकडे आता हे बेसिक आहेत. ओके. नीड फॉर बिलॉंगिंग, इन्क्लुसिव्हनेस म्हणजे वन ऑफ अस, ह्याचे डिटेल्स मी सांगते. नंतर नीड फॉर सोशल ऑर्डर, ऑर्डर ऑफ लव्ह, आणि नीड फॉर इक्विलिब्रियम, बॅलन्स ऑफ गिव्हिंग अँड टेकिंग. आता नीड फॉर बिलॉंगिंग आणि इन्क्लुसिव्हनेस, आता आपण आधी बघितलं की आपण एखाद्या, म्हणजे आपण म्हणू ना, पीपल वी आर नॉट ऑनर्ड, नॉट एक्नॉलेज, त्याचे एक फिअर ब्लॉक्स किंवा ट्रॉमास, एक ब्लॉक्स, एनर्जी नॉट्स, फिअर म्हणायला हरकत नाही. बट कारण जर एखादा ट्रॉमॅटिक इव्हेंट असेल आणि वी आर ब्लॉकिंग दॅट पर्सन, वी आर नॉट अक्नॉलेजिंग दॅट पर्सन, सो वी डू इट ऍज अ बेस ऑन फिअर, किंवा अरे हे कसं मी बोलू लोकांसमोर. सो तो एक फिअर ब्लॉक्स. सो तो नीड फॉर बिलॉंगिंग, इन्क्लुसिव्हनेस. आता आपल्या फॅमिलीच्या ऐवजी मी समजा सोलर प्लॅनेट्सचे उदाहरण दिलं, तर इन्क्लुसिव्हनेस, जर समजा त्यांनी ठरवलं की अर्थ किंवा कुठल्या प्लॅनेटला इन्क्लूड नाही करायचं, सो वी विल नॉट, आता त्यांची लँग्वेज नाहीये, बट वी विल नॉट, एनर्जी एक्सचेंज जी त्यांची तिकडे होते ती नाही करायची म्हटली, तर खूप गोष्टी डिस्टर्ब होतात, राईट? सो तसंच आपल्यामध्ये, इफ वी आर नॉट इन्क्लुडिंग दोज पीपल, वन ऑफ अस, मग ते आपले नो सोशल सर्कल मधले क्लोज रिलेटिव्ह असो, किंवा फ्रेंड्स असो, आपलं सिटी किंवा कंट्री असो, म्हणजे अगदी सगळे, की मी आय एम नॉट एक्सेप्टिंग मी बॉर्न इन ठाणे किंवा महाराष्ट्र, इन इंडिया. तर तो इन्क्लुसिव्हनेस हवाय, बिकॉज एक्सेप्टन्स इज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर आपण फक्त माणसांबद्दलच नाही, इवन वी डोंट एक्सेप्ट किंवा इन्क्लूड आवर होम्स एज वेल. म्हणजे आपण आपली घरं सुद्धा कधी-कधी इन्क्लूड करत नाही, की मला हे आवडतंय, मी राहतेय, बट ठीक आहे, आय एम नॉट, ठीक आहे, म्हणजे इट्स नॉट आउट ऑफ लव्ह. सो इथे आपल्याला इन्क्लुसिव्हनेस करायचं आहे, बिलॉंगिंग, बट आउट ऑफ लव्ह. त्याच्यानंतर सोशल ऑर्डर, तर आपल्या रिच्युअल्समध्ये किंवा आपल्या पद्धती किंवा संस्कारांमध्ये हा शब्द व्यवस्थित आहे. तर ऑर्डर ऑफ लव्ह सांगितलेली आहे, की मोठे त्यांचा आदर करायचा, लहान त्यांना प्रेम द्यायचं. जसं आजी आणि त्याचं नातवंड ह्यांचं रिलेशन आहे, किंवा मोठा भाऊ, लहान भाऊ, मधला भाऊ, त्यांची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, राइट? व्हेन वी कम टू द फॅमिली, वी हॅव अवर ओन रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे मोठा म्हणून म्हटल्यानंतर त्याची एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मधला म्हटल्यावर त्याचे वेगळे हे आहेत. छोटा म्हटला की आपण वेगळे आहेत. आपण म्हणतो ना, हा छोटा आहे, याला तर काही रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीये. पण त्याच्या वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. एकदम आपण
वेगळ्या अंडरलाईन झालेल्या. सो ही आपण ऑर्डर ऑफ लव्ह पण बघायचं. तर फक्त हे फॅमिलीमध्ये नाही, हे आपण फॅमिलीच्या बाहेर जिथे आपली नाती आहेत, तिथे सुद्धा अप्लाय करतो. ते म्हणजे आपलं गुरु-शिष्य नातं आहे. ऑफिस करंट म्हटलं की बॉस आणि आपण आलो. त्याच्यामध्ये आय अग्री की तिथे आपण अग्री टू डिसएग्रीमेंट वरती असतो, की बॉसच्या सगळ्याच गोष्टी आवडतात असं नाही. बट तो बॉस असल्यामुळे रिस्पेक्ट आणि कंपॅशन हे मात्र नक्की ठेवायचं आहे. सो दॅट इट विल नॉट क्रिएट अ एनर्जी नॉट विदिन अस. म्हणजे आपला हा इथे स्वार्थ बघायचा आहे. जसं साराने मगाशी सांगितलं, की स्वार्थ पहिला, स्पिरिच्युअल ग्रोथ स्वार्थ पहिला. आणि ह्या छोट्या गोष्टीसाठी. आणि नंतर नीड फॉर इक्विलिब्रियम, बॅलन्स ऑफ गिव्हिंग अँड टेकिंग. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की वी आर इंटरडिपेंडंट, राइट? सो आपण व्हॉट वी आर शेअरिंग विथ ईच अदर आणि ह्याचा एक्सेप्टन्स असला पाहिजे, की आय गिव्ह, यू रिसीव्ह. तर इथे मोठं आहे, की आपली आई. आता आपण लहानपणी तर सगळं ऐकतो, पण मोठं झाल्यानंतर आपण आईला टीचर म्हणून म्हणजे आईला शिकवायला जातो. सो दॅट इज फाईन, की आपल्याला असं वाटतं, की अरे आता मला खूप सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. बट स्टिल ती घरात मोठी असल्यामुळे जसं ऑर्डर ऑफ लव्हमध्ये आपण सांगतो, शी गिव्ह बिकॉज वी बॉर्न देअर, राइट? आपण तिकडनं जीन्स आणलेले आहेत. सो शी गिव्ह, आय रिसीव्ह. सो एनर्जी लेव्हल आणि प्रेमाच्या लँग्वेजमध्ये शी विल गिव्ह, आय विल रिसीव्ह. तुम्ही तिला आपण म्हणू ना सपोर्ट, टेकिंगमध्ये आपण तिला केअर देऊ शकतो, बाकी काही गोष्टी देऊ शकतो. पण प्रेमाच्या ह्याच्यामध्ये, आशीर्वादांच्या ह्याच्यामध्ये, रिस्पेक्टच्या ह्याच्यामध्ये शी गिव्ह अँड वी रिसीव्ह. सो अशी ही गिव्ह अँड रिसीव्हिंग असे हे 3 बेसिक प्रिन्सिपल्स वापरले जातात. ह्याच्यात अजून एक माहिती करून घेऊया. नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता हे हील कसं होतं, राइट? सो पहिले 3 बेसिक प्रिन्सिपल्स बघितले. तर इथे पिंड, ब्रह्मांड, न्याय. म्हणजे आपली ह्युमन बॉडी ही एपिटोम ऑफ युनिव्हर्स म्हणजे जसं युनिव्हर्स आहे तसं आपल्या शरीरात सुद्धा आहे. तर ह्याचा टेक्निकल किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये बघायला गेलं तर सगळीकडे जर एनर्जी, व्हायब्रेशन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे सगळीकडे असेल, तर जसं ते युनिव्हर्समध्ये आहे तसं माझ्यामध्ये आहे. तर हे एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरं बेसिक प्रिन्सिपल जे सगळ्यात वापरलं जातं, एक्नॉलेजिंग एव्हरीथिंग व्हिच इस पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे मेडिटेशन आणि योगामध्ये सांगितलं जातं एक्सेप्टन्स, ग्लोबल लेव्हल एक्सेप्टन्स, एक्सेप्टिंग एव्हरीथिंग इन युअर लाईफ ॲज इट इज. सो ते एक वापरलं जातं. म्हणजे आता मी म्हणते हे वापरलं जातात बेसिक प्रिन्सिपल्स म्हणजे ही आपली विचारधारणा, ही आपली बिलीफ्समध्ये काय साठवून ठेवायचं, तर ही बिलीफ्समध्ये साठवून ठेवायचं. आणि आता मगाशी बघितलं, की डी तर आपण हा कुठे आणतो? आता एक छान उदाहरण सांगते आणि थँक्स टू करोना, की करोनाचं जेव्हा आपण व्हॅक्सिनेशन घेतो, तर त्याचं डिटेल्स आता सगळ्यांनीच खूप बघितले असेल न्यूज चॅनलमधनं, की हे व्हॅक्सिनेशन कसं चालतं. तर करोनाचं इंजेक्शन दिल्यानंतर आपल्या प्रत्येक सेलमधल्या डी-एन-एमध्ये चेंज होतो. तिथली इम्यून सिस्टमला नवीन मेसेज जातो, की हा नवीन व्हायरस आहे. सो आपली डी सिस्टम अपग्रेड होते म्हणायला हरकत नाही. सो हे प्रत्येक सेलमध्ये जातं, राइट? सो तसंच ह्या सेलमध्ये आपण आपले म्हणजे आपण म्हणू ना अँसेस्टर्सच्या गोष्टी पण आणलेल्या आहेत. सो व्हेअर वी आर स्टोअरिंग आवर फॅमिली इन ईच अँड एव्हरी सेल. त्याच्यानंतर हे एनर्जी फील्ड्स हील कसे करायचे? सो फर्स्ट आय विल हील मायसेल्फ म्हणजेच काय, की व्हेन आय हील मायसेल्फ, आय हील माय डी म्हणजे जो त्याचं जे कोडिंग आहे, त्याचं जे रिपेअरिंग आहे, ते मी इथे करू शकते. सो ही एक गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस कशी आहे? जसं आपण पी-एल-आरला म्हणतो हिप्नोटाईज आहे किंवा ट्रान्स स्टेटमध्ये जातो. तसं इथे काय वापरतो? तर इथे आपल्याला खूप माणसं लागतात पहिली म्हणजे. पर्सनल पूर्वी हे सेशन्स आम्ही पर्सनल घ्यायचो. म्हणजे एकत्र फेस टू फेस येऊन. म्हणजे निदान 5 ते 10 माणसं किंवा त्याहून जास्ती 50 एक पर्यंत पण चालणार आहेत. आणि आता ऑनलाईन घेतो. ऑनलाईन प्रयत्न केला थँक्स टू अगेन कोरोना, की त्यांनी आम्हाला आणि मी इथे यूएसमध्ये असल्यामुळे ऑनलाईन सेशन घेण्याचा आणि त्याचा रिझल्ट्स मिळतात का हे बघण्याचा प्रयत्न केला. इट वर्क्ड आणि इट वर्क्ड सक्सेसफुली म्हणजे खरंच छान रिझल्ट्स आलेत. ॲज लाँग ॲज यू आर कनेक्टेड कारण जर तुम्ही हे ठरवलं, की माझ्यामध्ये सगळं युनिव्हर्स आहे, आय कॅन कनेक्ट एनीवेअर, तर मग हीलिंग ऑनलाईन सुद्धा होऊ शकतं. तर
आता ही प्रोसेस कशी आहे? तर ह्या प्रोसेसमध्ये पहिला प्रश्न लोकांचा येतो, की फॅमिली कॉन्सलेशन म्हणजे सगळे फॅमिलीज हवेत का? तर नाही. फॅमिली मेंबर्स हवेत असं नाही. तर आपल्याला हवेत व्हिच इस नॉट नोन म्हणजे आपण एकमेकांना ओळखत नसलं तरी चालेल. अ ग्रुप ऑफ पीपल. त्याच्यानंतर पहिली गोष्ट आपण करतो ती रोल प्ले मेथडनी. रोल प्ले म्हणजे काय? तर नाटक किंवा नाट्यशास्त्र. वी प्ले अवर रोल. आता इथे समजा एखादा इश्यू घेतला आणि त्या इश्यूवरती आपण रोल प्ले बेस करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आपण समजा माझा इश्यू घेतला. मी ॲज अ किड किंवा माझा काही असेल, तर माझं रिप्रेझेंटेटिव्ह त्या ग्रुप ऑफ पीपल मधनं कोणाला तरी चूज करायचं. आईचं रिप्रेझेंटेशन घ्यायचं, बाबांचं रिप्रेझेंटेशन घ्यायचं आणि एक लाईव्ह स्क्रिप्ट तयार करायची. हां, इथे नाटकच लिहितो, पण लाईव्ह स्क्रिप्ट असते आणि ही इंट्युटिव्ह स्क्रिप्ट असते. ह्या वेळेला अगेन आपण म्हणतो ना, आपण इंट्युशनला कनेक्ट करून व्हॉट इस रिक्वायर्ड आणि त्याच्या वेळेला आपण जेव्हा त्या कॅन्डिडेट्स किंवा पार्टिसिपंट्सना काही क्वेशन विचारतो, दे गिव्ह अ क्लूज की हाऊ वी हॅव टू रिडायरेक्ट दॅट स्क्रिप्ट डिफरंटली किंवा हाऊ वी रिराइट, क्रिएट द फॉर्मेशन टू रिझॉल्व्ह दॅट इश्यू. आणि ते सगळं आपल्यामध्ये एम्बेडेड असतं. जसं प्रॉब्लेम्स असतात, तसे सोल्युशन्स पण आपल्याकडे असतात. सो वी गेट दोज थिंग्स. आणि ही आणि त्याच्या हे सगळं करत असताना वी ॲक्चुअली हील द एनर्जी नॉट्स किंवा फील्ड्स. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे मेडिटेशन, म्हणजे इश्यू बेस्ड मेडिटेशन. म्हणजे आता आपण मेडिटेशनमध्ये जाऊन आपले आई-वडील ह्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतो. बट धिस इज अगेन गाईडेड मेडिटेशन. त्याच्यानंतर क्वेशनिंग आणि अंडरस्टँडिंग द ट्रू थॉट्स एंड फीलिंग्स. आता ह्याचं एक छान एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा कोणी मी म्हटलं, की मला पाण्याची भीती वाटते. ओके. तर ह्याच्यात आपण म्हटलं, की आधीचं सेशनप्रमाणे पी-एल-आरला पण कनेक्ट करू शकतो. बट नाही, इथे आपण ट्रॉमाज ला फोकस करून करायचं आहे. सो वॉटर ची जर भीती आहे, तर पहिलं बघायचं, की भीती म्हणजे काय? सो त्याचे असे क्वेशन्स आतमध्ये म्हणजे असे डीप लेव्हलवर भीती म्हणजे तुला काय वाटतं? सो आय डाय. मग डाय म्हटलं की आय डाय म्हणजे डेथ असल्यावर तुला काय वाटतं? तर मग त्यात कधी-कधी म्हणून नाही मला तेवढंच वाटतं. बट नंतर जर त्यांना सांगितलं शांततेत विचार कर, की काय वाटतंय? तर मग नॉर्मली व्हॉट वी हॅव सीन की पीपल आर सेयिंग फिअर ऑफ सेपरेशन. की मी हे सगळं अ, मला हे सगळे माझ्यापासून हे सगळे लव्ह वन्स सेपरेट होतील. सो फिअर ऑफ सेपरेशन म्हणजे असे क्वेशन्स विचारून आपण ॲक्चुअली बेसलाईनला जाऊ शकतो, की काय ॲक्चुअली इश्यू आहे. त्यामुळे जसं रोल बेस आहे, तसं वन ऑन वन पण हे सेशन फॅमिली कन्सलेशन ह्या पद्धतीने घेऊ शकतो. आणि रोल बेस म्हटलं तर सगळे लोकं हवेत. आता कोरोनामध्ये तर आपल्याला होत नाही, आपण ऑनलाईन घेतो. तर तरी सुद्धा जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण असे डॉल्स किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असे वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. तर आम्ही संवादमध्ये हल्ली इन्व्हेंट केलंय, की टॅरो कार्ड्स वापरतो. ते वी यूज दोज ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह अँड डू हीलिंग्स. बट बेस्ट रिझल्ट्स असतात आणि जे सर्वांना छान वाटतात ते म्हणजे कारण तो एक पर्सनल टच असतो. आणि ह्याच्यामध्ये काय हील करू शकतो? तर सगळं हील करू शकतो. पण तरीसुद्धा जेव्हा एखादा संवादकडे कोणी इश्यू घेऊन येतं. सो तो इश्यू आल्यानंतर तो इश्यू काय आहे हे अंडरस्टँड करून तो त्या कुठल्या पद्धत वापरायची हीलिंगसाठी किंवा सगळी पद्धत इंटिग्रेट करायची का? ते आम्ही करतो आणि थँक्स टू एव्हरीवन इन संवाद ऑल हीलर्स दे आर इंटिग्रेटेड आणि थँक्स टू मंजिरी आणि संजीवनी त्यांनी आम्हाला इंटिग्रेशन कसं करायचं शिकवलं. म्हणजे आता मी फक्त फॅमिली कॉन्स्टलेशन नाही घेत. तर मी म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे साउंड पण वापरू शकतो किंवा बाकी गोष्टी पण इंटिग्रेट करू शकतो. जसं पितृदोष निवारणाचं जर काही उपाय किंवा जर काही हे असतील, तर ते फॅमिली कॉन्स्टलेशनच्या हीलिंग सेशनमध्ये इंटिग्रेट करता येतात का? तर हो. सो इंटिग्रेशन हीलिंग पण करू शकतो. बट धिस इज व्हॉट आणि आता हो, ओके हा टॉपिक राहिला राइट? व्हॉट वी कॅन हील. डिस्ट्रक्टिव्ह फॅमिली पॅटर्न्स ऑफ अनहॅपीनेस, इलनेसेस, फेल्युअर्स, डिप्रेशन, अँक्झायटी, फिअर्स, व्हेरियस ट्रॉमास, ॲडिक्शन एंड मेनी मोर अशी ही लिस्ट खूप मोठी आहे. सो आता मी ह्याचं समराईज करते, की आपण काय बघितलं. तर पहिले फॅमिली कॉन्स्टलेशन ही थेरपेटिक मेथड वर्ल्ड वाईड खूप प्रोफेशनल थेरपीज यूज करतायत.
अगेन दे आर ऑल्सो इंटिग्रेटिंग आणि ते त्यांची पण काही स्वतःची क्रिएटिव्हिटी किंवा एक्सपिरियन्स नंतर आता क्रिएटिव्हिटी कधी ऍड करतो वेन यू गेट अ एक्सपिरियन्स, यू नो थिंग्स इन डिटेल्स, देन यू ऍड ऑन, राईट? सो तसे सगळेजण करतायत. तर आपण समरीमध्ये बघूया की आपण कोणी इन्व्हेंट केली, त्याचे पिलार्स काय आहेत. ते इंडियाच्या बाहेर आहेत, इंडियामध्ये आहेत आणि थँक्स की मराठीत म्हणजे अगदी म्हणायला हरकत नाही की हे मराठीत सगळ्यांकडे सगळ्यांपर्यंत कन्वे करायचं संवाद सेंटर काम करतोय. अ, त्याच्यानंतर फॅमिली कॉन्स्टलेशन म्हणजे काय, म्हणजे माझी फॅमिली, माझं डीएनए कोडिंग हे माझ्यापर्यंत लिमिटेड नाही, मर्यादित नाही, तर हे युनिव्हर्स पर्यंत युनिव्हर्सल डिकोडिंग माझ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कुठले प्रॉब्लेम्स आपण डीएनए मध्ये घेऊन येतो, कसे घेऊन येतो, त्याच्यानंतर आपण ते कसे हील करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या स्टेप बाय स्टेप. सो जर ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील, काही डाउट्स असतील तर तुम्ही नक्की विचारा. आम्हाला वेळ पुरला तर आज आन्सर करू. अदरवाईज नंतर पण तुम्ही संवादवरती कुठेही प्रश्न विचारून ठेवा. वी विल आन्सर युअर क्वेशन्स. थँक यू अँड ओव्हर टू यू, सारा.